हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मटणाचा रस्सा आणि सुकं मटण। ते इथे बघा, मटणाचा रस्सा मी छानपैकी झणझणीत तयार केलेला आहे। त्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे, अर्धा किलो इथे मी मटण घेतलेलं आहे। चाप, नळी आणि मांडीकडचा भाग घेतलेला आहे। ते स्वच्छपैकी 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे। आता वाटण्यासाठी काय घेतलं आहे ते पाहूया। इथे मी बघा अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। असे पातळ काप करून घेतलेले आहेत, म्हणजे भाजायला लवकर होतं ते। आणि इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 2 कुड्या आहेत। आणि अर्धा इंच 1 इंच असं आलं घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून साफ करून कटिंग करून घेतलेलं आहे। इथे टॅमॅटोची प्युरी करण्यासाठी मी 5 मोठे असे टॅमॅटो घेतलेले आहेत, लाल लाल बघून घेतलेले आहेत, म्हणजे रंग खूप सुंदर येतो। इथे 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे। खसखससुद्धा आपण वाटणमध्ये वापरणार आहोत। इथे 2 मोठे कांदे मी असे पातळ उभ्या कापमध्ये चिरून घेतलेले आहेत। आणि इथे 1 मूठ मी अशी ताजी फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे। चला तर मग आता आपण वाटणची तयारी करूया। ते इथे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापण्यासाठी। त्याच्यामध्ये मी आता 2 ते 3 मोठे चमचे असं मी तेल टाकणार आहे, कारण आपल्याला वाटण हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी इथे कांदा याच्यामध्ये घालणार आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये मी पातळ चिरून घेतलेला कांदा आहे, तो छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, काळा करायचा नाही आहे, फक्त आपल्याला त्याचं मॉइश्चर कमी करायचं आहे आणि सॉफ्ट झाला पाहिजे कांदा, एवढ्यापर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बघा मी भाजून घेते। तर आता तुम्ही पाहू शकता इथे कांदा आपला छानपैकी भाजून झालेला आहे। त्याच्यामध्येच मी इथे सुकं खोबरं पण घातलेलं आहे। सुकं खोबरं आणि कांदा हे छानपैकी बघा मस्तपैकी आपलं भाजून तयार झालेलं आहे। जास्त काळं पण केलेलं नाही आहे, एकदम असं हलकंसं ब्राऊनमध्ये भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी आलं आणि लसूण जे कापून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे। त्याचबरोबर मी खसखसही त्याच्यामध्येच टाकलेली आहे, कारण की खसखस जर वेगळी भाजली तर ती करपू शकते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच ते खसखससुद्धा टाकलेले आहे। आपल्याला 2 ते 3 मिनटं फक्त ह्याला परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे, 2 ते 3 मिनटं भरपूर आहेत। बघा आता कोथिंबीर जी चिरून घेतली होती ना, तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता कोथिंबीर टाकूनसुद्धा आपण 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरचं जे पाणी आहे ना ते थोडंसं हलकंसं सुकं होऊन जाईल। म्हणजे बघा ते बघा अशा पद्धतीनेच मसाला आपला भाजून घ्यायचा आहे। खूप सुंदर लागतं, तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। गावाकडची जी पद्धत असते ना त्या पद्धतीने मटण तयार होतं, खूप सुंदर लागतं। तर चला इथे बघा माझा मसाला भाजून झालेला आहे। आता ह्याला थंड करून मी ह्याचं बारीक अशी प्युरी करून घेणार आहे। तर बघा गॅस बंद केलेला आहे, मसाला मी थंड करण्यासाठी ठेवून देत आहे।